तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत तिळाच्या वड्या. दोन प्रकारच्या आपण तिळाच्या वड्या बघणार आहोत आणि त्याही वेगवेगळ्या आकाराच्या. चला तर मग सुरू करूया. गॅसवर कढई ठेवून आपण तीळ भाजून घेणार आहोत. मी इथे 1 वाटी तीळ घेतले आहे, ते आपण खमंग भाजून घेऊया. तीळ भाजल्यानंतर आपण साखरेचं कॅरमल करून घेणार आहोत. यासाठी अर्धी वाटी साखर आपण कढईत टाकली आहे. आपण इथे गुळाच्या आणि साखरेच्या अशा दोन प्रकारच्या वड्या बघणार आहोत. या वड्या तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या बनवू शकता. त्या कशा बनवायच्या हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपली साखर वितळायला सुरुवात झाली आहे. आपण तिचं कॅरमल करून घेणार आहोत. साखर आपण कमी गॅसवरच वितळवून घ्यायची आहे, नाहीतर ती जळू शकते, कारण साखर ही खूप पटकन जळते. आपलं कॅरमल रेडी झालं आहे. आता आपण त्यात टाकूया 1 मोठा चमचा तीळ. ही प्रोसेस तुम्ही अगदी थोडी थोडी करून घ्यायची आहे, कारण हे मिश्रण जर थंड झालं तर वड्या पटपट आणि वेगवेगळ्या आकाराच्या होत नाहीत. एका कढईमध्ये पाणी ठेवून ते उकळायला ठेवायचं आहे आणि कढई त्यावर ठेवायची आहे, म्हणजे आपलं मिश्रण हे थंड होणार नाही आणि त्यानंतर ते घट्टसुद्धा होणार नाही. आता आपण हे मिश्रण आपल्याला ज्या आकाराच्या वड्या करायच्या आहेत त्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत. इथे मी छोटी वाटी घेतली आहे. छोट्या वाटीने आपली वडी अगदी छोटीशी आणि गोल गोल होईल. ते आपण त्यावर छान पसरून घेऊया. हे पसरवल्यानंतर आपण एका ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ही वाटी लगेचच ठेवून द्यायची आहे, म्हणजे आपली वडी ही पटकन निघेल. कुठलाही तेलाचा किंवा तुपाचा हात न लावता खूप पटकन वडी भांड्यातून सुटते. तुम्ही बघू शकता आपण इथे वेगवेगळ्या आकाराच्या वड्या करून घेतल्या आहे. भांड्याला हलकंसं खालून प्रेस केल्यानंतर आपली वडी अगदी अलगद निघून येते. तुम्ही बघू शकता. आता आपण गुळाच्या वड्या बनवून घेऊया. यासाठी त्याच कढईमध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी चिरून घेतलेला गूळ. गूळ चिरून घेतल्यामुळे तो लवकर वितळतो, त्यामुळे आपला वेळ वाचतो. आता आपण गूळ छान वितळून घेऊया. आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा. तुम्ही बघू शकता आपला गूळ वितळत आहे. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर आपण त्यात अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला गूळ छान वितळला आहे. आता आपण त्यात 1 चमचा पाणी टाकूया. पाणी टाकल्याने गुळाला छान कलर येतो. आपण जो पाक बनवला आहे त्याला छान कलर येतो. तुम्ही बघू शकता. आता आपण त्यात टाकूया पाणी. पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे. यात तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता. अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ असं सुद्धा तुम्ही प्रमाण वापरू शकता. आपला पाक रेडी कसा झाला आहे हे कळण्यासाठी पाक हा रेडी झाल्यानंतर खूपच हलका हलका होतो. आता आपण त्यात अर्धी वाटी तीळ टाकूया आणि मिश्रण कमी गॅसवर 1 मिनिटासाठी आपण हलवून घ्यायचं आहे.
तीळ गुळामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे. एका ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक छोटं ताट मी ठेवलं आहे. त्याला कुठल्याही प्रकारे मी तेल किंवा तूप लावलेलं नाही आहे. त्यामध्ये आता आपण टाकूया आपण बनवलेलं तिळाचे मिश्रण. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे. आता आपण हे पसरून घेऊया. हे गरम असतानाच पसरून घ्यायचं आहे. एका वाटीला खालून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. त्याने आपण ते पसरून घेऊया. आता आपण हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. थंड करण्याच्या आधी आपण त्यावर वड्या पाडून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण वड्या पाडून घेऊया. या संक्रांतीमध्ये नक्की घरी ट्राय करा. अगदी सोप्या आहेत. आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया. मिश्रण थंड झाल्यानंतर ताटाला खालून प्रेस करायचं आहे. तुम्ही बघू शकता वडी अगदी अलगद सुटत आहे. आपली वडी रेडी झाली आहे. नक्की घरी ट्राय करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.